मंडळी नमस्कार. नीटच्या परीक्षेमध्ये झालेल्या पेपरफुटीच्या प्रकरणामुळे परीक्षेच्या विश्वासार्हतेबद्दलच आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. या परीक्षेच्या घोटाळ्यात आत्तापर्यंत नेमकं काय काय झालं आणि पडद्यामागे काय घडतंय हे आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊयात. मे रोजी झालेल्या नीटच्या परीक्षेचे पेपर फुटल्याचं उघड झालं. त्यामुळे सरकारनं तातडीनं परीक्षाच रद्द करत असल्याचं जाहीर केलं. पेपर फुटीचं प्रकरण बाहेर येताच सरकारनं तातडीनं सीबीआय चौकशी सुद्धा सुरू केली. कारण या प्रकरणाचं गांभीर्य सरकारनं ओळखलं. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी इतक्या वेगानं कारवाई करायला सुरुवात केली ना की अवघ्या 6 दिवसात दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे आणि लातूरमधून एवढंच नाही तर अहिल्यानगरमधून मिळून एकूण 10 जणांना अटक करण्यात आली. यामध्ये एकापेक्षा एक धक्कादायक नावं समोर येत आहेत आणि त्याचा पडद्यामागे झालेल्या गोष्टी सुद्धा तेवढ्याच धक्कादायक आहेत. अटक करण्यात आलेल्यांमध्ये नाशिकच्या शुभम खैरनार, अहिल्यानगरचा आयुर्वेदिक डॉक्टर धनंजय लोखंडे, पुण्यातील ब्युटी पार्लरच्या चालक मनीषा वाघमारे, पुण्यातल्याच एका प्रसिद्ध महाविद्यालयातल्या वनस्पतीशास्त्राच्या प्राध्यापिका, एवढंच नाही तर नीटच्या पेपर सेटिंगच्या पॅनलवरील प्राध्यापिका डॉक्टर मनीषा मांढरे यांना सुद्धा अटक करण्यात आली. पण हे अटकेचं सत्र इथेच थांबलं नाही. त्या पाठोपाठ लातूरचे रसायनशास्त्र विषयातले प्राध्यापक PV कुलकर्णी यांना अटक झाली आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. यंत्रणांच्या लक्षात आलं की या प्रकरणाची व्याप्ती आणखीन वाढतेय. ज्यांना पकडण्यात आलं त्यांच्याकडून चौकशी केली आणि जी माहिती मिळाली त्यानुसार या प्रकरणातले मुख्य सूत्रधार हे प्राध्यापक PV कुलकर्णी हेच असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे लातूरमधून प्रसिद्ध RCC क्लासेसचे संचालक प्राध्यापक शिवराज मोटेगावकर यांना सुद्धा सीबीआयनं ताब्यात घेतलं. तब्बल 2 दिवस त्यांची झाडाझडती सुरू होती. यातील काही जणांना सीबीआयनं थेट दिल्ली आणि अन्य राज्यात नेऊन चौकशी करणार असल्याचं जाहीर केलं. प्रामुख्यानं प्राध्यापक मोटेगावकर यांचे जे काही व्हिडिओ समोर आलेत त्यातून काही गोष्टी सूचकपणे कळत आहेत. एवढंच नाही तर आपल्या मुलासाठी जो 12वी पास झाला होता त्याला पुढची वैद्यकीय परीक्षा सोपी जावी यासाठीच मोटेगावकर यांनी पेपर फोडला आणि त्यात त्यांची सक्रिय भूमिका होती असं समोर आलंय. आपणच परीक्षेच्या पूर्वी पूर्वतयारी करता दिलेले प्रश्न परीक्षेत कायम होते असं सांगणारा मोटेगावकर यांचा एक व्हिडिओ सुद्धा चांगलाच व्हायरल होतोय. याच व्हिडिओमध्ये पुष्पा चित्रपटाची त्यांनी केलेली नक्कल तर चांगली चर्चेचा विषय ठरली आहे. श्रीमंत आणि गरजू गिऱ्हाईक शोधून त्यांना शुभमकडे पाठवलं जायचं आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात कमिशन सुद्धा घेतलं जायचं. पेपरसाठी काही लाख रुपयांची बोली लावली जात होती असंही सीबीआयच्या प्राथमिक तपासात समोर आलंय. मंडळी, नीटच्या या परीक्षेचे पेपर फुटण्याची किंवा यात गोंधळ होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी 2015 मध्ये थेट सर्वोच्च न्यायालयानं परीक्षा रद्द केली होती. यानंतर 2021 मध्ये जयपूर आणि उत्तर प्रदेशात प्रश्नपत्रिका लीक झाल्या. 2022 मध्ये परीक्षेत पैसे देऊन दुसऱ्याच विद्यार्थ्यांना बसवण्यात आल्याचं समोर झालं. पण पेपर फुटला नव्हता त्यामुळे फेरपरीक्षा झाली नाही. पुढे 2024 मध्ये बिहार आणि झारखंडमध्ये पेपर फुटला पण त्याचं क्षेत्र मर्यादित होतं त्यामुळे केवळ 2 ते 3 केंद्रांवरच्या सुमारे 1500 मुलांची फेरपरीक्षा घेण्यात आली. आणि आता 2026 मध्ये नीटच्या अंतर्गत समितीच्या सदस्यांकडूनच पेपर फुटल्याचं सीबीआयच्या तपासात समोर आलंय आणि हे अत्यंत धक्कादायक आहे. परीक्षा होण्याआधीच ती रद्द करण्यात आली पण याचा मुलांना जबरदस्त धक्का बसला. तो इतका की दिल्लीत एक, राजस्थानात एक आणि गोव्यात एक 3 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. आता नीटच्या प्रशासनानं वैद्यकीय प्रवेशासाठी जी नवीन परीक्षेची तारीख जाहीर केली आहे ती 21 जून अशी आहे. यासाठी पहिल्या परीक्षेला पात्र असलेल्या मुलांना नव्यानं नोंदणी करावी लागणार आहे. मुळात नीटच्या या परीक्षेला अनेकांचा विरोध आहे आणि या सततच्या गोंधळामुळे नीटच्या परीक्षेला होत असलेला विरोध आता आणखीन वाढत चाललाय. परीक्षा घेण्याचा सरकारचा हेतू खरं तर सगळीकडे सारखेपणा असावा हा होता.
पण परीक्षा राबवणाऱ्या लोकांकडूनच पेपर फुटीसह विविध गोंधळ होत आहेत आणि त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संताप आहे. लोकांचा जर का यावर विश्वास बसायला हवा असेल ना, तर आत्ता पेपरफुटी प्रकरणात दोषी असलेल्यांना तातडीनं शिक्षा होणं गरजेचं आहे. तसंच पुढच्या परीक्षा अतिशय जबाबदारीनं घ्याव्या लागतील, अन्यथा नीटसारख्या महत्त्वाच्या परीक्षेबद्दल लोकांच्या मनात अविश्वासाचं वातावरण निर्माण होईल. मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा आणि अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या व्हिडिओसाठी NDTV मराठीच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.